आदिवासी समाजाचा अवमान करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी. नवापूर पोलीस ठाण्यात FIR अर्ज दाखल. आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य व भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र प्रदेश व आदिवासी समाजाच्या वतीने नवापूर पोलीस ठाण्यात आकार DG 9 या वृत्तमाध्यमातील वृत्तनिवेदकाविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम माहिती अर्ज FIR सादर करण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजता नवापूर पोलीस ठाण्यात येऊन याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष अरविंद वळवी यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की KEM हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील डॉक्टर सेजल पवार यांच्याविषयी वृत्तनिवेदन करताना संबंधित वृत्तनिवेदकाने आरक्षण व अनुसूचित जमाती समाजाबाबत आक्षेपार्ह, अपमानास्पद व अवमानकारक वक्तव्य केली. ही वक्तव्य समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून संपूर्ण अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचा सार्वजनिक स्तरावर अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर प्रकरणात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3(1)R अन्वये गुन्हा नोंदवून संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच संबंधित वृत्तनिवेदकास अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार, उपविभागीय पोलीस अधिकारी PCR नंदुरबार तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. आदिवासी समाजाच्या सन्मान व घटनात्मक अधिकारांच्या रक्षणासाठी हा लढा सुरू राहील असा निर्धार यावेळी भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरविंद वळवी, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, कृष्णा गावित, सिंगा वळवी सह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. निवेदनावर पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. एक FIR दाखल करण्यासाठी आलेलो होतो. आकार DG 9 या वृत्तमालिकेचा जो वृत्तनिवेदक आहे त्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही, परंतु तो परवाच्या दिवशी जे मागील आठवड्यात मुंबईला KEM हॉस्पिटलच्या डॉक्टर सेजल पवार यांनी एका शोमध्ये काही त्यांचं वर्तन झालं आणि ते वर्तन त्याचं समर्थन आम्ही कोणी करणार नाही, परंतु त्या बिहेवियरवरती हा जो TV DG 9वाला जो त्याने एक वृत्त प्रसारित केलेलं आहे आणि त्या वृत्तामध्ये तो असं म्हटलं आहे की आरक्षणाच्या फॅक्टरीमधून आलेले हे बिनडोक डॉक्टर आणि इंजिनियर राष्ट्राच्या जडणघडणीला धोका आहे, अशा प्रकारचं वाक्य त्याने त्या वृत्तामध्ये कथन केलेलं आहे. किती भयानक बोलला आहे तो त्या ठिकाणी. या वाक्यामुळे आमच्या सर्व या ठिकाणी आरक्षित वर्ग आहे, आरक्षणाचा लाभ घेणारा वर्ग आहे, मग तो अनुसूचित जातीचा आहे, अनुसूचित जमातीचा आहे, विजाबाज असेल, OB असेल, आमच्या या ठिकाणी भावना दुखावलेल्या आहे आणि नक्कीच या वाक्यामुळे आमचा अपमान होतो. आमची त्याने मानहानी केलेली आहे, सार्वजनिक ठिकाणी मानहानी केलेली. वृत्तपत्र मालिका ही काही एका वैयक्तिक कोणा खाजगी नाही, ती सार्वजनिक झालेली आहे आणि अशा सार्वजनिक व्यासपीठावर तो या पद्धतीने अतिशय बेताल वक्तव्य केलेलं आहे. हे निश्चितच ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यानुसार गुन्हा दाखल करण्यास पात्र आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही तसा गुन्हा नोंदवावा असं एक FIR नोंदवण्याचे एक पत्र या ठिकाणी द्यायला आलेलो आहे. या ठिकाणी नवापूर पोलीस स्टेशनला हे पत्र दिलेलं आहे. आमच्यासोबत आमचे मित्र आहे, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा प्रमुख चंदूदादा आहेत, RPIचे ते मूळ, आणि आमचे आदिवासी बचाव अभियानचे कृष्णादादा आहे. या ठिकाणी भारत आदिवासी पार्टीचे कार्यकर्ते आहे आणि या सगळ्यांनी मिळून हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. गुन्हा नोंदवावा, नाहीतर आम्ही पुढच्या काही दिवसात या वृत्तपत्र मालक जो असेल त्याच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करणार, हे या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगतो. नमस्कार. जय आदिवासी.